फक्त 4 बटाटे आणि 1 कप मैद्यापासून भरपूर असे अगदी वेगळ्या पद्धतीचे समोसे तयार होतात। या समोस्यांमध्ये सारण भरण्याची गरज नाही आणि त्यांना वेगवेगळं लाटून तयारही करावं लागत नाही। घरात बर्थडे पार्टी असो, किटी पार्टी असो किंवा दुपारच्या चहासोबत कुरकुरीत क्रिस्पी समोसे नक्की ट्राय करून पहा। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीचे समोसे बनवणार आहोत। त्यांना फ्लावर समोसे किंवा शंखाच्या आकाराचे समोसे पण म्हणतात। बनवायला खूप सोपे, घरच्या साहित्यात झटपट तयार होतात। 2 पाहुणे घरी आल्यावर किंवा दुपारच्या चहा सोबत आणि मुलांना काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर असे समोसे तुम्ही घरच्या घरी करू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे। आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं सुरुवातीला आपल्याला समोसे करण्यासाठी मैदा घ्यायचा आहे। तर मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्ध मैदा घेतला तरी चालेल। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे। नंतर थोड्याशा ओवा हातावर क्रश करून त्या टाकून घ्यायचे आहे। नंतर मी इथं 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। मी तूप वितळून घेतलेलं नाही तर असंच घट्ट तूप टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तूपही सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे असंच आपल्याला मिक्स करायचं आहे। आता आपण सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण कणिक मळून घेणार आहोत। कणिक मळताना आपल्याला सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। आपल्याला जास्त कडक किंवा पातळ अशी कणिक मळायची नाही तर आपल्याला मध्यममध्ये कणिक मळून घ्यायची आहे। पोळ्यांना आपण जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी कडक आपल्याला कणिक मळायची आहे। तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल यामध्ये तर तुम्ही गव्हाच्या पिठाचेही हे समोसे करू शकता, खूप छान बनतात। तर बघा आता आपली कणिक मळून झालेली आहे आणि तुम्हाला आता कणिक दाखवते। तर हे बघा या पद्धतीची कणिक आपल्याला मळायची आहे। सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे तरच आपले समोसे व्यवस्थित तयार होतात। आता कणिक आपल्याला झाकून 10 मिनिटांसाठी रेस्टला बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि आपण आता पुढची तयारी करून घेणार आहोत। तर आपल्याला समोशातील आतील सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी उकडलेले 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे छान उकळून घ्यायचे आहेत। साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। नंतर त्यांना थंड करून मगच आपल्याला हे बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे। तर इथं लक्षात ठेवायचं की बटाटे उकडल्या लगेच किसायचे नाही तर त्यांना थोडंसं थंड करून घ्यायचं। आपण पंख्याखाली किंवा फ्रीजमध्येही ठेवून त्यांना थंड करू शकता। आता बघा हे 4 बटाटे मी व्यवस्थित किसून घेतलेले आहे। नंतर त्यांना चमच्याने असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। बटाटे किसणीनेच किसून घ्यायचे, त्यांना असं कुस्करून वगैरे घ्यायचे नाही, नाहीतर मग त्याचे जाडसर असे फोडी राहून जातात आणि मग ते सारणामध्ये व्यवस्थित भरले जाणार नाही। आता आपले बटाटे तयार आहेत आणि आता आपण त्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, नंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतलेले आहे। नंतर यामध्ये आपल्याला बटाट्यांना छान बाइंडिंग येण्यासाठी 3 चमचे मी तर कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेले आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी तांदळाचं पीठही टाकू शकता किंवा अर्ध तांदळाचं पीठ आणि अर्ध कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल। तर तुम्ही 2 पदार्थांपैकी 1 पदार्थ टाकू शकता। आता बघा हे व्यवस्थित मी चमच्याने अगोदर मिक्स करून घेतलं। नंतर हाताने व्यवस्थित असं रगडून मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव करायचं आहे म्हणजे आपल्या सारणाला छान बाइंडिंग येते आणि तेलामध्ये समोसे तळत असताना समोशामधील जे सारण आहे ते तेलामध्ये पसरत नाही तर ते चिकटून बसतं। त्यासाठी असं कॉर्नफ्लॉवर किंवा मग तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे छान समोसे आपले तयार होतात। तर बघा आता आपले सारण तयार झालेलं आहे आणि आता आपण कणिकही बघून घेऊ। तर बघा कणिकही मस्त सेट झालेली आहे, आपली छान सॉफ्ट झालेली आहे। आता आपण एक वेळा व्यवस्थित मळून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तिचे आपण आता गोळे करून घेणार आहोत। तर तुम्ही 2 मोठे गोळे करून मोठी पोळी लाटून सुद्धा हे समोसे तयार करू शकता किंवा असे छोट्या आकारामध्ये गोळे घेऊन त्यांचीही पोळ्या लाटून तुम्ही समोसे करू शकता, जसे लहान मोठ्या साईजचे तुम्हाला हवे तसे। तर आता बघा मी 2 गोळे घेतलेले आहे। तर हे आपण जे पोळ्या लाटतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे घेतलेले आहे आणि आता त्यांना आपण लाटून घेणार आहोत। तर लाटतानाही आपल्याला जास्त जाड किंवा बारीक पोळी लाटून घ्यायची नाही आहे, तर आपल्याला मध्यममध्येच ही पोळी लाटायची आहे म्हणजे समोसे अजिबात तेलात तळताना फाटत नाही किंवा तयार करताना देखील आवरट्याचं फाटत नाही। तर बघा या पद्धतीने अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी जर पोळपाटाला चिटकत असेल तर थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घेतलं तरी चालेल, तेल अजिबात लावायचं नाही। आता बघा ही पोळी लाटून झालेली आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित हलक्या हाताने ही पोळी
लाटून घ्यायची। तर बघू शकता या पद्धतीची पोळी लाटून घ्यायची, जास्त बारीक किंवा जास्त जाडही ठेवायची नाही। आता याच पद्धतीने मी दुसरी पोळी लाटून घेणार आहे। तर बघा 2 पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता जे सारण आहे ते मी यावर पसरवून घेणार आहे। तर थोडं असं चमच्याने आधी सारण पोळीवर टाकून घ्यायचं आहे। असं टाकल्याने म्हणजे आपल्याला पसरायला खूप सोपं जातं। तर बघा आता आणि असा काटेरी चमचा घ्यायचा आणि त्याने असं हलक्या हाताने जास्त दाबायचं नाही, तर थोडंसं पसरवत जायचं या पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित सारण सगळी पोळीमध्ये पसरलं जातं। तुम्ही हे सारण चमच्याऐवजी हातानेही पसरवू शकता, हातानेही छान पसरलं जातं, पण मी हे चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घेते। तर अशा पद्धतीने हे सर्व सारण पोळीवर सर्व बाजूला असं पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायचं आहे आणि एकाच वेळेला आपल्याला असं सारण पसरवून घेतल्यानंतर भरपूर असे समोसे तयार होतात। तुम्ही लहान मोठ्या साईजचे जसे हवे तसे ते समोसे तयार करू शकतात। तर बघा पूर्ण पोळीवर आता मी सारण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता थोडंसं किनाऱ्याचा जो भाग आहे, काठावरचा जो भाग आहे तो मी राहू दिलेला आहे, कारण आपल्याला जे काठाचा जो भाग आहे तो थोडा कट करावा लागेल, त्यासाठी काठाकडच्या भागांना तसंच राहू दिलं तरी चालेल। आता बघा ही पूर्ण सारण लावून पोळी तयार झालेली आहे आणि आता आपण दुसरी त्याच साईजची पोळी तयार करायची। जेवढी आपण पहिली पोळी तयार केली तेवढ्याच आकाराची पोळी तयार करायची आणि ती त्या सारणावर त्या पोळीवर ठेवून घ्यायची या पद्धतीने आणि थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं। नंतर त्यावर थोडंसं मैदा टाकून घ्यायचा आहे आणि लाटण्याने ती पोळी लाटून घ्यायची आहे। तर हळूवारपणे लाटायची, जास्त जोर लावून लाटायचं नाही, नाहीतर आपली पोळी फाटण्याची शक्यता राहते किंवा मग सारणही पोळीच्या बाहेर निघू शकतं। तर असं अलगद हळूवार लाटून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं लाटायचं, जास्तही नाही लाटायचं आहे। नंतर आता आपली पोळी लाटून झालेली आहे आणि मी आता जे काठाचा जो भाग आहे तो चौकटी शेपमध्ये कट करून घेणार आहे। तर असं कडेवरचा भाग आहे तो कट करते, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। या पद्धतीने एक्स्ट्राचा गोलाकार भाग कट करायचा, त्यामुळे आपल्याला समोश्यांचा आकार देण्यास मदत होते। आणि हो, इथं आपल्याला एक विनंती आहे, तुम्ही माझ्या रेसिपीज बघतात पण सबस्क्राईब करत नाही। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता इथं मी स्क्वेअर पीसेसमध्ये ही पोळी कट करून घेणार आहे। लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ही पोळी कट करू शकता। तर आता बघा मी ही मध्यम आकारामध्ये ही पोळी कट करून घेते आणि राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग आहे तोही कट करून घेणार आहे। तर आता बघा पोळी कट करून झालेली आहे। तर आता मी तुम्हाला समोसा कसा करायचा ते दाखवते। तर असा चौकटी आकाराचा जो भाग असतो तर त्याचे समोरासमोरील 2 टोकं एकमेकांना जोडायचे आणि राहिलेले 2 टोकांचा जो भाग असतो तो विरुद्ध दिशेने मागच्या बाजूने त्यांना जोडून घ्यायचे। तर इथं बघू शकता असा हा शंखाचा आकार तयार होतो। आता मी तुम्हाला दुसरा समोसा तयार करून दाखवते। तर असं चौकटी भागाचे जे समोरासमोरील 2 टोकं असतात ते एकमेकांना जोडायचे आणि राहिलेले जे 2 टोकं आहेत ते मागच्या बाजूने दुमडून त्यांना एकमेकांना जोडून घ्यायचे। तर बघू शकता किती मस्त आकार तयार होतो। याला शंखाचा आकार म्हणा किंवा फुलाची कडी असते त्या पद्धतीचा हा आकार तयार होतो, म्हणून याला फ्लावर समोसा किंवा शंखाचा समोसा देखील म्हणतात। तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर असे आकार देत चालायचे आणि छान असे मस्त समोसे तयार करून घ्यायचे। तर बघा किती छान मस्त दिसत आहेत समोसे। आता मी याच पद्धतीचे सगळे समोसे तयार करून घेणार आहे। तर आता इथं बघू शकता मी इथं सगळे समोसे तयार करून घेतलेले आणि किती छान मस्त दिसत आहेत आणि आता मी त्यांना तळून घेणार आहे। तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला तेल जास्त कडकडीत किंवा थंड असं तेल गरम करायचं नाही, तर मध्यममध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। आपण समोश्यांना जशा पद्धतीने तळतो त्याच पद्धतीने यांनाही तळून घ्यायचं आहे। तर मी इथं गॅसची फ्लेमही मध्यममध्ये करून घेतलेली आहे। आपल्याला जास्त हाय फ्लेमवर हे समोसे अजिबात तळायचे नाही। आणि इथं तुम्ही बघू शकता जी आपली बटाट्याची स्टफिंग आहे ती अजिबात तेलामध्ये निघालेली नाही किंवा आपल्या समोशाच्या बाहेरही आलेली नाही आहे। ती मस्त समोशांमध्ये चिकटून बसलेली आहे, कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं होतं। तर त्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं किंवा मग आपण तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, पण दोघांपैकी एक वस्तू बाइंडिंगसाठी टाकून घ्यायची, म्हणजे छान असे आपले मस्त समोसे तळले जातात। तर आता बघा उलट पलट करत हे व्यवस्थित मंद आचेवरती आपण हे समोसे तळून घेतलेले आणि रंग बघा किती छान आलेला आहे। आता आपण त्यांना काढून घेणार आहोत। तर साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला एक बॅच तळायला लागतात आणि आता तुम्ही बघू शकता मी त्यांना झाऱ्यावर काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जातं। तर एकदम मस्त झटपट असे आपले समोसे तयार होतात। तर बघा किती छान दिसत आहेत
आकार किती छान मस्त आलेला आहे। आता मी दुसरी बॅचही याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर अगोदर मी तेल मध्यममध्ये गरम करून घेतलं आणि नंतर जेवढे मावतील तेवढे समोसे टाकून घेतलेले आहेत आणि मध्यम आचेवरतीच हे व्यवस्थित क्रिस्पी होईल तोपर्यंत छान तळून घेतलेले आहे। तर बघा आपली दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे। रंगच नाही तर चवीला अप्रतिम असे हे लागतात आणि बनवायला एकदम झटपट तयार होतात। तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा। 2 पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही हे झटपट तयार करू शकतात। तर बघा किती छान दिसत आहेत। आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि तुम्ही आवाज ऐकलाच असेल समोशांचा। प्लेटमध्ये टाकताना किती छान आवाज येतोय, त्याच्यावरूनच समजलं असेल की आपले समोसे किती छान क्रिस्पी झालेले आहेत। तर बघा एकदम जवळून तुम्हाला दाखवते, किती छान मस्त दिसत आहेत। आणि आता मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते तर तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता। आणि बघा दिसायला किती सुंदर दिसत आहेत, किती छान मस्त दिसत आहेत। आणि आता बघा मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते आणि आता बघा तुम्ही आवाज ऐकलाच असेल, किती छान क्रिस्पी झालेले आहेत आणि बरेच वेळ हे असेच क्रिस्पी राहतात। तर तुम्हाला दुसराही समोसा मी तोडून दाखवलेला आहे। तर एकदम मस्त कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे हे आपले समोसे तयार होतात। अगदी वेगळ्या पद्धतीचे समोसे। तुम्हाला एक एक समोसा लाटून तळण्यापेक्षा असे एक साथ सगळे समोसे लाटून घ्यायचे आणि त्यांना एक साथ असे तळायचे। खूप सोपी पद्धत आहे ना। तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। मुलं जर असं चटरपटर खाण्यास काही मागत असतील तर तुम्ही असे समोसे त्यांना झटपट तयार करून देऊ शकता। 2 पाहुणे घरी आल्यानंतरही तुम्ही त्यांना हे खायला देऊ शकता। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।